आम्ही 1000 लोकांची साई देतो. 1000 लोक घेऊन येऊ का उच्चला पोलीस स्टेशनला? आम्ही जर खोटं असलं तर आम्ही 1000 लोक असं नाही. आता मी निर्णय दिला, बैठक झाली, बैठकीमध्ये यांना सांगितलं 72 तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे. जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदाराला धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? मग कशाला त्यांना धमक्या देतात? चौकशी करा, आरोपी पकडा, कुणी असू द्या, यांच्यातला कुणी असेल त्याला आतमध्ये टाका. जे आरोपी पकडले साहेब त्यांच्या तोंडून कोण देणार आहे, करणार आहे, कोणाला मला फार गांभीर्यानं घेतलेलं आहे. मी एकट्याने नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने घेतलेलं लक्षात घ्या. त्याचा मला तुमची तक्रार करायला लागेल. तुम्ही जर यांना दमदाटी कराल तर याद राखा. पुढे 2 कारवाई केली इथपर्यंत ड्रग येतं कसं ते सांगा आधी मला. कुठलं बाहेरून सप्लाय होतं? कुठलं सोलापूरमध्ये कुठलं येतं? मुंबईवरून कुठलं येतं? काशीनाका एरियातनं कुठलं येतं? काय बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे मुंबईचे लोक जर हे ग्रामीण भागात आणि आमच्या देवस्थानाच्या इकडे जर पसरायला लागले, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये सगळ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली आहे. तुळजापूरसारखं देवस्थान, या देवस्थानामध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील, कार्यरत असतील, पूर्ण नेस्तनाबूत करा. कोणालाही सोडू नका, कोणीही किती मोठा असेल तरी, कोणी असू द्या. धोरण असणारे काय सूचना केल्या? राज्य शासनाच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटची सगळी मंडळी होते, आर्किटेक्ट होते, कलेक्टर होते. त्यांच्या समक्ष पाहणी केली असता असं निदर्शनाला आलं आहे की मंदिरावर जो कळस चढवला गेला होता त्यामध्ये जे कळसाचं वजन पूर्वीचं होतं त्यापेक्षा चौपट वजनाच्या आकाराचा नवीन कळस बसवला गेला होता आणि त्यामुळे त्याचा लोड जो आहे खाली भिंतींवर आला आणि भिंतीला तडे गेले होते. आता रिनोव्हेशनचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारे त्याचा त्रास होणार नाही. विकास आराखड्याचा किती दिवसामध्ये तो प्लॅन होणार आहे? नाही, काही चीफ सेक्रेटरी समोर यांनी जेव्हा प्रेझेंटेशन केलं होतं त्यावेळेस काही सूचना त्यामध्ये समाविष्ट करण्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्या सूचनांसह परत नवीन विकास आराखडा राज्य शासनाकडे ही मंडळी सादर करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील. 15 दिवसात विकास आराखडा पुनर्बांधणीचं काम हाती होईल असं विश्वस्त राणा पाटील यांनी प्रेस नोटद्वारे सांगितलं होतं. तसं ठरलेलं आहे? नाही, काय झालं आहे की काही बदल त्यामध्ये जे सुचवले आहे ते बदलासह मंजुरी आता प्राप्त होईल आणि त्यानंतर कामाला सुरुवात होईल. जर काही बदल केले नसते तर राणादादांनी सांगितल्यानुसार त्याला सुरुवात झाली असती, परंतु हरकत नाही. थोडंसं काम महत्त्वाचं आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून पुढले 200 ते 300 वर्ष ते काम टिकायला हवं. या माध्यमातून आजच थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण नियोजनबद्ध रीतीने चांगल्या प्रकारे ते काम होणं गरजेचं आहे. सर, देवीचा मुख्य गाभारा जे आहे त्याचा विस्तार होण्याबाबत मतपंतर आहे. तिथं पुजारीचं सुद्धा म्हणणं आहे, काही जणांचं आहे, काही जणांचं नाही आहे. त्याच्याबाबत काय? हो, त्याबाबत अंतिम निर्णय राज्य शासन आणि प्रामुख्याने जी समिती नियुक्त केलेली त्या समितीमध्ये ठरवलं जाईल. परंतु सर्वांचा आदर राखूनच हे मंदिराची पुनर्जीवन जे करायचं आहे त्या पद्धतीचा निर्णय होईल. त्यामुळे काय होतं की 100% लोकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार केला तर ते होणं शक्य नाही. काही लोकांचा विरोध असेल, काही लोकांचा पाठिंबा असेल, पण शक्यतो भविष्यामधील भाविकांना कुठल्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीनं त्याची रचना केली जाईल. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणी ड्रग्सचा बाजार होताना आपल्याला दिसतोय. थेट मुंबई कनेक्शन आहे, याबाबत काय माहिती आली आपल्याकडे? नाही, मुंबईचं कनेक्शन आहे असं पोलिसांनी मला सांगितलं आणि त्यानंतर मुंबईच्या ताडदेव भागातून इकडे येतं, सोलापूरला येतं, मग सोलापूरमधून इथं येतं, मग इथून सगळीकडे ते पसरलं जातं. अशा प्रकारच्या काही माहिती पोलीस खात्याच्या काही लोकांनी दिलेल्या आहेत. परंतु इथले स्थानिक लोकंसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याशिवाय अशा ड्रग्सचे प्रकार हे होऊ शकत नाही. स्थानिकांचा पाठिंबा असल्याशिवाय आणि थोड्याफार प्रमाणात पोलिसांचा पण पाठिंबा असतो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्थानिकांना कुठल्याही प्रकारे, कुठल्याही राजकीय पक्षाचा तो व्यक्ती असू द्या, त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण देता कामा नये अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही जर ड्रग ह्या प्रकरणामध्ये थोडंसं जरी कोणाला पाठीशी घालायचा प्रयत्न केला तर मी पोलिसांनाही सोडणार नाही. पोलिसांवरही कारवाई करण्याचे आदेश मी देईल
आणि SP सुद्धा सांगितलं आहे मला 72 तासामध्ये याचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, जेणेकरून मला मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातील माहिती देण्यात येईल. हे धक्कादायक प्रकार आहे. मुंबईचे लोन जर तुळजापूरसारख्या ह्या शहरामध्ये जर पसरायला लागले तर हे भयंकर वाईट आहे. पुढे जाऊन ते सोलापूर जिल्ह्यात फैलेल, पुढे जाऊन ते धाराशिव जिल्ह्यात फैलेल, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये फैलू शकतो. त्यामुळे वेळेवरच त्याला थांबवणं गरजेचं आणि पूर्ण असं नाही तर नेस्तनाबूत करायचं आहे. आणि हे नेस्तनाबूत करत असताना प्रताप सरनाईक त्या प्रत्येकाच्या पाठीमागे राहील जो या ड्रग्सच्या विरोधामध्ये आहे. ड्रग्स विरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकावलं जाते असं त्यांचा आरोप. बिलकुल. मला नंतर काही पुजाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला धमकावणे आलेले आहेत. पोलिसांना सुद्धा सांगितलं, ते देशमुख म्हणून होते DYSP, त्यांना स्पष्टपणे सांगितलं जर तक्रारदार आहे आणि तक्रारदारांना जर अशा प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून कोणी धमक्या देत असेल तर SPच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. मंत्रिमंडळात चर्चा झाली असं तुम्ही म्हणला या प्रकरणात, नेमकं मंत्रिमंडळात काय होणारच चर्चा ना हो. शेवटी आराध्य दैवत आहे समस्त महाराष्ट्राचं आणि तुळजाभवानी मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये जर हे ड्रग माफिया घुसले असेल, त्यांचं एवढं आता म्हणजे एवढी हिंमत त्यांची झाली असेल आणि स्थानिकांचा जर आशीर्वाद त्यांना मिळत असेल तर ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते सहन करू शकणार नाही. नेस्तनाबूत करण्याचे आदेश मी दिलेले आणि जर नेस्तनाबूत कोणी केले नाही तर त्यांच्यावर कारवाई शासन करेल.